तर नमस्कार मैत्रिणींनो, तर पुन्हा एकदा माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तसेच माझ्या यूट्यूब चॅनलवर पण तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पुन्हा एकदा मी व्हिडिओ घेऊन आले खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर. तर मैत्रिणींनो, खूप दिवस झाला असं व्हिडिओ काढले नाहीत, काहीच नाही. तर मैत्रिणी, हेच तुम्हाला सांगणार आहे की इतके दिवस माझे व्हिडिओ का आले नाहीत. तर मी आज तेच सांगण्यासाठी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आले. तर खूप दिवसानंतर असं कॅमेरासमोर बोलते, तर जरा वेगळं वाटायला लागले, तर समजून घ्या. तर बऱ्याच म्हणजे 5 महिन्यानंतर मी आज पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात केली. तर मैत्रिणींनो, पहिल्यासारखा तसाच सपोर्ट करा, कारण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवायले. तर असंच माझ्या चॅनलवर तुमचं भरभरून प्रेम राहू द्या. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा. तर मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते आणि टाकणार पण आहे. तर मैत्रिणींनो, एवढ्या दिवस माझे व्हिडिओ का आले नव्हते, हा मेन प्रश्न. तर बरेच जण कमेंट करत होते की ताई तुमचे व्हिडिओ का येत नाहीत इन्स्टावर, यूट्यूबवर. तर मी त्याचा रिप्लाय काय दिला नाही त्यांना. मी मेसेज सीन केला पण मी त्याचा रिप्लाय काय दिला नाही. तर म्हणलं की एक व्हिडिओ बनवूनच तुमच्यासोबत शेअर करावं की एवढ्या दिवस माझे व्हिडिओ का आले नाहीत. तर मैत्रिणींनो, थोडीफार अडचण चालू होती, घरातली म्हणा, बाहेरची म्हणा आणि माझी पर्सनल पण. तर घरातल्या अडचणींमुळं पण मला व्हिडिओ बनवता नाही आले, कारण घरातील वातावरण जर व्यवस्थित असेल तर माणसाला व्हिडिओ बनवायला पण इंटरेस्ट येतो किंवा मन लागतं. तर घरातलं वातावरण पण थोडंफार विस्कळीत झालं होतं आणि त्याच्यामुळं मला काय व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट राहत नव्हता. वेळ होता पण व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट नव्हता. आणि त्यातला मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची. तर गुड न्यूज म्हणजे की आमच्या घरात आता दुसरं पण बाळ येणार आहे. तर पहिला माझा लाडू तुम्हाला माहितीच आहे, तो आहे आत्ता 4 वर्ष कंप्लीट होऊन त्याला 5वं लागले ऑगस्टमध्ये, म्हणजे पाठीमागच्या महिन्यामध्ये. तर 29 ऑगस्टला त्याला 4 कंप्लीट होऊन 5वं वर्ष लागले आणि आता मला सेकंड चान्स मी घेतलेला आहे. तर आता मला सध्या 5 मंथ चालू आहे, म्हणजे 5वा महिना चालू आहे. तर दवाखाना वगैरे इकडं तिकडं वेळ होता, पण माझी मानसिकता नव्हती व्हिडिओ बनवायची, त्यामुळं मी व्हिडिओ काय बनवलं नाही. कारण प्रेग्नन्सीमध्ये चिडचिडपणा म्हणजे असं होतंच. आता स्त्रियांना माहितीच आहे कसं होतं, असं काम करून वाटणं, सारखं झोपून राहणं, असं म्हणजे लयच वेगवेगळं मला व्हायला लागलं होतं. त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवायला नाही घेतला. तर थोडंसं आता कुठं म्हणजे जरा बरं वाटायला लागले, म्हणजे थोडंफार मन असं फ्रेश व्हायला लागले. त्याच्यामुळं मिस्टर पण बोलले व्हिडिओ बनवत जा, व्हिडिओ टाकत जा, डेली व्हिडिओ पोस्ट करत जा, तर व्हिडिओचा कंटेंट सोडत जाऊ नको, असं तसं बोलले. खूप दिवस झाले ते सांगतायत, पण माझं मन होत नव्हतं व्हिडिओ बनवायचा. तर खरंच त्यांचा खूप सपोर्ट आहे. तर मला हीच गोष्ट खरंच माझ्यासाठी खूप मोठी आहे, कारण बाकीचे कोण कसं पण असू दे, पण नवरा मेन एका स्त्रीच्या पाठीमागं असला ना तर एक स्त्री खूप पुढं जाऊ शकते. तसंच माझ्याही बाबतीत आहे, कारण माझा नवरा माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्याच्यामुळं मला कुठली गोष्ट करताना कोणाचा विचार करायची वेळ येत नाही, कारण नवरा जर मेन आपल्या पाठीशी असेल तर बाकीच्यांचा आपण विचार करणं सोडून देतो. कारण मेन नवऱ्याला आपण काय करतोय हे बरोबर चूक हे समजून घेतोय, हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर बाकीच्यांना हे असं काही समजून न घेता ते काय पण बोलत असतील तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, जाऊ दे, तो विषय बाजूला राहू दे. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की इतक्या दिवस व्हिडिओ काय येत नव्हते.
तर हीच प्रेग्नन्सीमुळे घरातील वातावरण, घरातील काम, प्रेग्नन्सीमध्ये काम करण्याचं पण लय आळस येत होता. तसंच दिवसभर थोडं थोडं काम चालूच असायचं. तर आता मी दवाखान्याला पण जाऊन आले. फर्स्ट सोनोग्राफी झाली, आता सेकंड सोनोग्राफी आता 5व्या महिन्यातली करायची. तर आता 5वा महिना लागून मला 3 दिवस झाले. तर आता 5व्या महिन्यातल्या पण सोनोग्राफीला मी जाणार आहे. तर इथं आमच्या सोलापूरमध्येच मी ट्रीटमेंट घेतली तर मॅडमकडे. तर मॅडम पण चांगले आहेत. तर आता दवाखान्याला पण जायचं आहे. आता सोनोग्राफी केल्यानंतर कळणार की बाळाची वाढ कशी आहे. कारण 5 महिन्यामध्ये बाळाचे पूर्ण अवयव तयार झालेले असतात. तर आपल्याला मग 5व्या सोनोग्राफीमध्ये समजते की बाळ आपलं कसं आहे कसं नाही. तर हेच होतं कारण व्हिडिओ न येण्याचं. तर आता मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते असं म्हणते, टाकते मी दररोज, तरी पण मागं पुढं एखाद दुसरा दिवस असं होईल कारण कंडिशन तशी चालू आहे. तर समजून घ्या आणि तुमचं प्रेम असंच भरभरून राहू द्या. तर स्वामींचा तर आशीर्वाद आहेच पाठीशी, पण तुमचा पण सपोर्ट आशीर्वाद कायम असू द्या. तर खूप दिवसानंतर कॅमेरासमोर बोलले, काय ते चुकलं असेल तर समजून घ्या. कारण बऱ्याच दिवसांनी कॅमेरासमोर बोलायचं खरंच मला मन होत नव्हतं. तरी पण सारखं हे म्हणायचे व्हिडिओ बनवत जा, घरी बसून तेवढंच काहीतरी करत जा, असं तसं. मग बोलल्यानंतर 4-5 दिवस झालं हे सारखं म्हणायलेत. म्हणलं आपण आता म्हणलं आपलं रिटर्न अजून सुरू करूया. तर पण सगळ्यांना वाटलं असेल की मी बंद केलं, पण मैत्रिणींना मी बंद करणार पण नाही आणि केलं पण नव्हतं. माझ्या थोड्या अडचणींमुळं मी थोडे दिवस थांबवलं होतं. मी बंद करणार पण नाही आणि केलं पण नव्हतं. तर हेच कारण होतं. तर सगळ्यांची शंका दूर झाली की व्हिडिओ का येत नव्हते. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल, बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद. तर चला, असंच व्हिडिओ डेली बघत जा, शॉर्ट व्हिडिओ, मोठे ब्लॉग. तर चला, असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. तर श्री स्वामी समर्थ. बाय.